रत्नागिरी जिल्ह्यातलं खूप मोठं नाव आहे आणि पाठीमागे आपण ह्या ट्रॉफीज बघू शकतो. समर्थ रोड लाईन्सचे गजेंद्र पाथरे, अथर्व पाथरे यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज दरवर्षी आपल्याला स्पॉन्सर केल्या जातात. आणि ही बाईक आपण बघू शकतो, TVS ची रॉनिन ही बाईक आहे आणि यावर्षी याचा हकदार कोण होणार आहे, कोणाला ही मिळणार याची उत्सुकता नक्कीच आपल्याला आहे. एब्सोल्युटली क्या बाईक है यार, TVS वालों ने बनाई. आता विश्वजीत आत्ताच ट्रॉफी घेऊन गेलाय, मगाशी राजेश सोरटे होता. पता नहीं कौन जीतेगा, लेकिन सबकी नजर इस बाईक के ऊपर रहेगी. नेक्स्ट मॅच सुरू होते क्रीडांगणावरती. जोडले जावे आपण संतोष नाणेकर आणि टीम बरोबर tenniscricket.in च्या माध्यमातून. यूट्यूबवरती बघा आणि जे रत्नागिरीमध्ये आहेत त्यांनी इथंच या. नुकतंच आगमन झालं आहे आमचे अध्यक्ष पराग सावंत यांचं. वॉर्म वेलकम ॲट छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. संतोष दाते गॉगल घालून तयार आहेत. ओव्हर टू यू कुणाल दाते. तर पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार ठरला केतन मात्रे. शुभमच्या खात्यामध्ये यश प्राप्त झालंय. 0 आउट केतन. तर 0 इथे बाद होतोय. पहिली विकेट केतन मात्रेच्या स्वरूपामध्ये गमावली आहे टीम श्लोक आर्या 11 जेस डोंबिवलीने. आजच्या दिवसातला हा तिसरा सामना तुमच्या समोर रंगतोय. TWJ डॉमिनेटर गुहागरच्या विरुद्ध श्लोक आर्या 11 जेस डोंबिवलीच्या दरम्यान टॉस जिंकला. TWJ डॉमिनेटर गुहागर या टीमने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर शुभमला यश. दुसरा बॉल बॅकफुटला जात असताना टॅप केलाय. सिंगल इथे प्राप्त केली. फलंदाज सूरज आणि बंटी बद्रिके आता मैदानामध्ये आहेत. सिंगलने खातं उघडलंय श्लोक आर्या 11चं 1-1. शुभम जाधव पुढचा बॉल घेऊन. यावेळेला फुलर लेनचा बॉल होता. चांगला कव्हर ड्राईव्ह डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्वीपर कव्हरला सिंगल प्राप्त केली. सिंगलने टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 2. बंटी बद्रिके आणि सूरज पाटील ही जोडी सध्या मैदानामध्ये. शुभम जाधव पहिले षटक हाताळतोय. रायगडच्याच मानगावचा खेळाडू. 2-1 अशी परिस्थिती आहे सध्या श्लोक आर्या 11ची. केतनने थोडंसं निराश केलं या सामन्यामध्ये. मागच्या सामन्यामध्ये स्टार्ट चांगला मिळाला, त्यानंतर तो बाद झाला. या सामन्यामध्ये सुरुवातीला 0 तो बाद झाला. मिडॉनला चांगला झेल टिपण्यात आला. सूरज पाटील शॉर्ट बॉल होता. बॅकफुटला जाऊन उडवलाय बॉल. चाललाय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने टर्न होतो. त्यानंतर पॉइंटला बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. सूरज पाटीलच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. सूरज पाटील वाघिवली वाडा या गावचा हा खेळाडू आहे रायगड मधील आणि त्याच्या बॅट मधून हा चौकार येतो. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 6. बंटी बद्रिके लोदिवलीचा खेळाडू. 4 बॉलचा खेळ संपलाय. शुभम जाधव पहिले षटक हाताळत असताना TWJ डॉमिनेटर्स गुहागर कडून टॉस जिंकून गोलंदाजी निवडली आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. ही लाईन चांगली आहे, लेंथ चांगली आहे, परंतु बीट करून बॉल चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. चांगलं कमबॅक इथे करत असताना शुभम जाधव लक्ष प्रस्थापित करायचंय. पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाला होता श्लोक आर्या 11 जेस डोंबिवलीचा संघ. 1 रनने अवघ्या हा संघ पराभूत झालाय. ओरपीच बॉल ड्रायव्हिंग लेंथवर होता. ऑन ड्राईव्ह इथे करत असताना क्षेत्ररक्षकाकडून थोडासा बॉल निसटला. त्याचा फायदा घेतलाय बंटी बद्रिकेने. 2 धावा पूर्ण केल्या सूरजसाठी. या 2 धावा येतील. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्लोक आर्या 11 जेस डोंबिवलीची धावसंख्या आहे 1 फलंदाज बाद 8 रन. 8 झालेली आहे धावसंख्या. आणि मगाशी प्रशांत आदवडे होते,
त्यांच्याबद्दल पण मी सांगितलं की जे घेत नाहीत आढेवेढे. आता कुणाल दाते आहेत. दाते म्हणजे देणारा. कुणाल दातेंचा पण एक वेगळा आवाज आहे, वेगळी लय आहे, बोलायची वेगळी शैली आहे. आणि दाते आम्हाला काय देतात तर या टेनिस क्रिकेटमधल्या प्रत्येक खेळाडूची जी इनिंग आहे ती नाव, तारीख आणि वेळेसकट त्याच्या अपडेट दात्यांकडनं मिळतात. त्यामुळे असा भरपूर संग्रह असणारा आमचा मित्र कुणाल दाते आपल्यासोबत आहे. ओव्हर टू यू कुणाल. धन्यवाद अभिजित गोडबोले सर. 8 रन 1 फलंदाज बाद. सुरुवात थोडीशी अडखडत झाली या टीमची, कारण फलंदाज केतन मात्रे लवकर परतला आणि आता त्याची जागा भरून काढायची आहे. सूरज पाटीलला भरीव कामगिरी करणं गरजेचं आहे. मागच्या सामन्यामध्ये फलंदाजीसाठी प्रमोशन मिळालेलं नव्हतं सूरजला. या सामन्यामध्ये एक वेगळा निर्णय घेतला टीम मॅनेजमेंटने. संधी त्याला देण्यात आली आहे. पाहूया तो फलंदाजी कशी करतोय. आकाश सकपाळ गोलंदाजीसाठी सज्ज होईल. राईट मोर द विकेटने बॅटची कडा घेतली. यावेळेला बॉल तिथेच विसावतोय. रन इथे मिळणार नाही. आपल्याच कोकणातला हा खेळाडू याच परिसरामध्ये भरपूर क्रिकेट सातत्याने खेळलाय. आकाश गोलंदाजीसाठी पहिला डॉट बॉल टाकलाय. रन झाले स्कोर बोर्डवर 8. बंटी बद्रिके सध्या स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली. बॉल मागे चाललाय. बंटी बद्रिकेच्या बॅट मधून सध्या टाइम करताना तो दिसलेला नाहीये. त्याचं कारण आहे जास्त जोराने मारण्याचा प्रयत्न करतोय. बॉल थोडासा कमी गतीने येतोय, त्याच्यामुळे टायमिंग फसतंय. बॅटच्या बरोबर मध्ये स्पर्श होणारे बॉल अजून देखील आलेले नाहीयेत. त्याच्यामुळे गोलंदाजी चांगली होते याचा आवर्जून उल्लेख करायला पाहिजे. आकाश सकपाळ चांगली गोलंदाजी केली होती. आकाश पुन्हा एकदा तयार. यावेळेला बॅकफुटला जात असताना स्वीपर कव्हर मधून बॉल काढलाय. अलॉंग द कार्पेट बॉल जाईल सीमारेषा लगत. पंचांचा इशारा. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. थँक्यू. फ्रंट लेगला थोडस बाजूला केलं आणि स्वीपर कव्हरला चौकार मिळवलाय. त्याच्यानंतर पहा बॉल बॅक ड्राईव्ह. रन इथे मिळताना दिसेल. सिंगल. सूरज पाटील एका बाजूला त्याच्या बॅटमधून देखील तडाखेबंद फटके येतात, परंतु दुसऱ्या बाजूला फटके थोडेसे रुसलेस बॅट पासून बंटी बद्रिकेच्या, कारण तो जास्त जोराने मारण्याचा प्रयत्न करतोय. सूरज पाटील अगदी नजाकत भरलेले फटके मारत असताना दिसलाय. सूरज खेळतोय 12 वर, बंटी खेळतोय 3 वर. टीमची धावसंख्या 14. पहिले शफल झाला. यावेळेला बॅटच्या मधोमध टायमिंग प्रॉपर. बॉलवर जो घणाघाती हल्ला केलाय, या हल्ल्याने बॉलला नेलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. थँक्यू. चांगलं टायमिंग. भव्य स्वागत. बॅकफुटला जात असताना पंच करण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट कव्हरला झेल पकडलाय फलंदाज बंटी बद्रिके. बॅक टू द पॅव्हलियन. आकाश सकपाळला हे पहिलं यश आणि दुसरा धक्का बसतोय श्लोक आर्या 11 जेएस डोंबिवलीला. Ratnagiri Champions Trophy, Season 9, powered by Cabinet Minister Uday Samant and strongly supported by Kiran Bhaiya Samant, Vice President Maharashtra Cricket Association. नुकतीच त्यांची नियुक्ती झाली.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी, आणि खूप सारं ब्रँडिंग तुम्ही इकडे बघू शकता. आणि एक्झॅक्टली जे फूड कोर्ट आहे तिथून जर समोर तुम्ही बघितलं तर अप्रतिम रंगमंच सजलेला तुम्हाला दिसेल या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा. आम्ही पण जरा टी ब्रेकसाठी आलोय. कुणाल भाई तुम्ही कॉमेंट्री करा. आम्ही जरा मस्तपैकी फूड कोर्टवरती फिरतो, चहा पितो, मजा करतो. जर आमच्या मित्राची इथं मस्तपैकी चहा, भुर्जी पाव, सँडविचची गाडी आहे. श्रीनाथ, ओ टू यू. रामदेव बाबा ज्युनियर आलेले आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 20 रन, 2 फलंदाज बाद. जिथे फूड कोर्ट आहे त्याचे पुरस्कर्ते आहेत प्रभातजी भालेकर, दरबार, सुरभी, चैतन्य कॅटरर्स, आणि त्यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे, त्यांचा आभार मानायला पाहिजे प्रभातजी भालेकर. नक्कीच नक्कीच. दरबारमध्ये खूप वेगळ्या पद्धतीच्या डिशेस त्यांनी ठेवलेल्या आहेत, त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण देणारच आहोत. चांगला फटका मिडविकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. पाहूया पंचांचा इशारा येतोय. हा येतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. सूरज पाटीलच्या बॅट मधून हा षटकार आलाय. बॅकफुटला जात असताना पुल केला शुभम जाधवच्या विरुद्ध. हा फ्रंट अँगल व्ह्यू तुमच्या समोर, आणि त्याच्यानंतर पहा बरोबर बाउंड्री लाईनच्या दिशेने हा फटका सजवलाय. अदिना सी फूड जो बाउंड्री रूफ आहे तिथे जाऊन हा बॉल धडकलाय, षटकार आलाय. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, परंतु हा शॉर्ट बॉल जरी असला तरी मात्र स्लोअर वन होता. स्लोअर बाउन्सरचा वापर इथे केला. बॉल गेला विकेट कीपरकडे. शुभमने गती थोडीशी कमी केली, काढली बॉलवरून, कारण त्याला माहिती आहे पहिल्या बॉलवर गतीचा वापर केला, षटकार मारला. दुसऱ्या बॉलवर गती थोडीशी कमी दिली, बीट केलं सूरज पाटीलला. विशाल शहा आलाय नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला ओव्हर पिच बॉल एक्स्ट्रा कव्हरला, शॉट ऑफ द डे. बॉलला पाठवलं सीमा रेषा पलीकडे. इट्स अ ह्यूज हिट, 6. काय फटका होता, चांगलं टायमिंग. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने सूरज पाटील, मॅन फ्रॉम वाघिवली वाडा. थॉमस डायस, फरदीन काझी. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये थॉमस डायसने षटकार मारला होता. क्रिकॉनच्या स्पर्धेमध्ये फरदीन काझीने षटकार मारला होता. आता या 9व्या पर्वामध्ये हा षटकार गाजेल. सूरज पाटील वाघिवली वाडाचा खेळाडू, त्याच्या बॅट मधून षटकार येतोय. ऍक्शन रिप्ले पुढच्या बॉल नंतर येईल. तुमच्या स्क्रीनवर हुक केलाय, लॉंग लेग. आता पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे, षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू शुभम. सखरपूस समाचार. एक्स्ट्रा कव्हरला एक षटकार उडवला, त्याच्यानंतर शॉर्ट बॉल हुक केला, तिथे देखील षटकार येतोय. बॅक टू बॅक 2 षटकार मारले सूरज पाटीलने. प्रशंसा ही तुमच्या कर्तृत्वाची होत असते, नाहीतर सावली माणसापेक्षा मोठी असते. आणि इथे अगदी तशीच फलंदाजी करत असताना सूरज पाटील पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला, बॉलला पाठवलंय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमा पार, रन्स मिळतील 4. येतोय चौकार. काय फटकेबाजी सुरू आहे सूरज पाटीलची. मागच्या सामन्यामध्ये संधी मिळाली नाहीये, या सामन्यामध्ये संधी मिळते. संधीचं सोनं करत असताना शुभम जाधवचा खरपूस समाचार. या ओव्हर मध्ये अक्षरशः इंटरनॅशनल कोड डायल करत असताना दिसतोय. हो, हा बॉल चांगला आहे. खोलवर टप्प्याचा बॉल. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ इथे संपला, आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 42. 14ची सरासरी इथे गाठली आहे श्लोक आर्या 11 ने. त्याच्यामध्ये पूर्णपणे धुवाधार खेळ आतापर्यंत साकारलाय सूरज पाटीलने. 11 बॉल फेस केलेत. आता हा 12वा बॉल त्याने फेस केला. 12 बॉल मध्ये 34 धावांची खेळी त्याने साकारली. मागच्या षटकामध्ये काय खेळला
फलंदाज सूरज पाटील. एक्स्ट्रा कव्हरला उडवलेला षटकार उल्लेखनीय होता. कव्हर्सला मारलेला चौकार उल्लेखनीय राहिलेला आहे. त्याचबरोबर हुक शॉट त्याच्यावर देखील धावा येत आहेत. त्याच्यामुळे खूपच चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आहे या सामन्यामध्ये. अफलातून बॅटिंग. ला 2 अशी परिस्थिती. मागचं षटक पूर्णपणे नावावर राहिलंय. सूरज पाटीलच्या 12 चेंडूमध्ये 34 धावांची खेळी त्याने साकारली आहे. अफलातून बॅटिंग. चांगले क्रिकेटिंग स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आलेत. चंद्रकांत आता गोलंदाजीसाठी. चंद्रकांत कांबरे. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता. त्याच्या डोक्यावरूनच उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनला सिंगल प्राप्त केले. विशाल शहा देखील सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. विशाल शहाला माहिती आहे बन्नाट फॉर्म मध्ये सूरज पाटील त्याला स्ट्रायकिंग एंडला आणलंय. सिंगल इथे प्राप्त केली. सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 43-43. चंद्रकांतकडे हे 4थं षटक सोपवण्यात आलंय. त्याच्या समोर फलंदाज सूरज पाटील. अफलातून बॅटिंग. हा बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. चांगला वापर इथे कटरचा, आर्म बॉलचा. इथे लेफ्ट हँडेड स्पिनर सीमर करत असताना दिसलेले आहेत. मजा येईल हे चांगलं कॉन्टेस्ट रंगते तुमच्या समोर. सूरज पाटील विरुद्ध चंद्रकांत. राईट हँडेड बॅटर विरुद्ध लेफ्ट आर्मर. मजा येते ज्या वेळेला गोलंदाजी होते, फलंदाजी होते. यावेळेला पुढे टाकलाय. ओव्हर पिच स्लॉट मध्ये होता. डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये अर्धशतक आलेलं नाहीये. पाहूया पहिलं अर्धशतक येईल का. सूरज पाटीलच्या बॅट मधून 40 धावा नाबाद. टीमची धावसंख्या 49. बॅकफुटला जाऊन स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम. अफलातून बॅटिंग करत असताना सूरज पाटील मॅन फ्रॉम वाघिवली वाडा. थँक्यू डीजे. 46 धावा नाबाद. सूरज पाटील ही इज ऑन फायर नाव. चंद्रकांतचं देखील भव्य स्वागत. स्वीपर कव्हर डाऊन दी ग्राउंड. समोर फटके, कव्हर्सला फटके. जिथे बॉल टाकाल तिथे सध्या धुलाई. पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना टॅप केलं बॉलला. क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट कव्हरला सिंगल प्राप्त केली. सिंगल बरोबर 47 वर जाऊन पोहोचलाय सूरज पाटील. 16 बॉल त्याने फेस केले. टीमची धावसंख्या अब तक 56. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. शेवटचा बॉल या ओव्हरचा. चंद्रकांत कांबरे बॉलिंगसाठी. लास्ट बॉलवर अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न विकेट कीपर पासून आणि पॉइंट पासून थोडासा दूर राहिला बॉल. सिंगल प्राप्त केली. स्ट्राईक ठेवेल विशाल शहा. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत. बॅटिंग करत असताना श्लोक आर्या 11चे 57. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी कोपावर्ड बाय 1x बुक न्यूज यांचं देखील मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय. चॅम्पियन स्पोर्ट्स महाड जुबेर सय्यद यांचा आभार या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी बॅट पुरवलेले आहेत या स्पर्धेसाठी. चॅम्पियन स्पोर्ट्स स्मार्ट नेट शहबाज चिपळूणकर उद्योजक आहेत. इंटरनेटची सुविधा यांनी पुरवलेली आहे या स्पर्धेसाठी. त्याचबरोबर TFB द फ्राय बॉक्स नेरूळ आणि वाशीमध्ये आउटलेट आहेत. आता आपल्या रत्नागिरीमध्ये देखील या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. भवानी स्पोर्ट्स यांचा आभार या स्पर्धेमध्ये. आणि फुल टॉस चॅम्पियनशिपचे बॉल वापरले जातात या स्पर्धेमध्ये. 24 कॅरेट खरा सोना.
पॅन इंडियामध्ये जर तुम्हाला फ्रँचायझीज पाहिजे असतील तर या खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. परंतु सध्या मैदानामध्ये जलवा आहे सूरज पाटीलचा. आजच्या दिवसातले जे फटके त्याने सजवलेत, कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हर, डाऊन दी ग्राउंड, एक्स्ट्रा कव्हरला मारलेला तो चौकार, जमिनीला आग लावत गेलेला होता. त्याच्यामुळे आज या नावाची चर्चा होईल. 47 नॉट आउट. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. सत्तावन्न रन, 2 बॅटर आउट. यावेळेला लेग स्टम्पवर बॉल आहे हवेत, लीडिंग एज, फाईन लेग येतोय, बॉल खाली आणि इथे अखेर झेल सोडलाय. दुसऱ्या रनचा प्रयत्न, 2 धावा मिळाल्यात. आता सर्वांना प्रश्न पडलाय, सूरजने या 2 धावा घेतल्यात परंतु रन पाहिजे टीमला, त्या महत्वाच्या आहेत. त्या कशाही होत, अर्धशतकाबरोबर रन करणं गरजेचं आहे. अर्धशतक जेवढं महत्वाचं नाहीये त्याच्यापेक्षा रन महत्वाचे असतात कुठल्याही टीमसाठी. 2 रन त्याने घेतले, त्याला माहिती आहे अजून 1 ओव्हर याच्यानंतर देखील येणं बाकी आहे. हे 5वं षटक आहे. दर्शन यावेळेला वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता, बॉल चाललाय मागे, फाईन लेगला खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 रन इथे मिळेल. नुकतीच सांगे प्रीमियर लीग संपन्न झाली, तिथे दर्शनने चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी केली. तो सध्या गोलंदाजी करताना दिसतोय. गोव्यामधली त्याने स्पर्धा गाजवली. या स्पर्धेमध्ये षटक क्रमांक 5वा हाताळत असताना सूरज पाटील आता आलाय फलंदाजीसाठी आणि अर्धशतकापासून फक्त तो 3 रन दूर आहे. यावेळेला मात्र फलंदाज बाद होतोय. दर्शनने त्याचा अडसर दूर केलाय, महत्वाची विकेट. परंतु बॅटिंग आवडली असेल तर सर्वांना विनंती आहे, फलंदाज सूरज पाटील याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. अभिनंदन. 47 धावा 17 बॉल मध्ये त्याने केल्या. आता आला महेंद्र मागे, परंतु हा बॉल पहा, बरोबर परफेक्ट यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर लेग स्टंपला, शूजच्या अगदी जवळून गेला बॉल, लेग स्टंपला धडकला. ही धडक एवढी जोरात होती की सूरजला आता जावं लागलं थेट डगआउट मध्ये. चांगली बॉलिंग दर्शनच्या माध्यमातून. दर्शन बांदेकर गोलंदाजीसाठी चांगली लाईन आणि लेंथ, 4 बॉल त्याने टाकलेले आहेत, 3 रन खर्च केलेत, 1 विकेट, आणखीन 1 विकेट इथे मिळेल. बॅटची कडा घेतली असं पंचाने सांगितलंय. फलंदाज बाद. नो DRS फॉर कॉट बिहाइंड द विकेट. अंपायर डिसिजन विल बी फायनल. ऑन फील्ड अंपायरने निर्णय दिलाय, फलंदाज महेंद्र मागे आउट आहे, तर तो डिसिजन इथे आउटच राहील. फलंदाज आउट महेंद्र मागे. दर्शन ही इज ऑन हॅट्रिक नाव. ही विकेट आपल्या स्क्रीनवर. इथे फलंदाज आउट होतोय महेंद्र मागे. बॅक टू बॅक 2 विकेट. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 60. आता ऑन हॅट्रिक, हॅट्रिकची संधी. या स्पर्धेमध्ये हॅट्रिक झालेली नाहीये अजूनही, अर्धशतक आलेलं नाहीये, मेडन ओव्हर निर्धाव षटक आलेलं नाहीये, त्याच्यामुळे हॅट्रिक वर असेल दर्शन. सिद्धेश वास्कर आलाय मैदानामध्ये.
स्टम विजन कॅम तुमच्या स्क्रीनवर अगदी बॅटचे ब्रँड्स देखील त्याच्यामध्ये टिपले जातात. कोणत्या ब्रँडची बॅट तुम्ही वापरता, कोणत्या ब्रँडचे शूज तुम्ही विअर करता घालता ते देखील दिसतं. हे आहे टेलिकास्ट. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल यॉर्कर सन्मान दिलाय, शॉर्ट कव्हरला खेळलाय. एक वेगाने चिकी सिंगल इथे कंप्लीट करत असताना ओव्हर नंबर 5 चा खेळ समाप्त. आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्लोक आर्या 11 जेस डोंबिवलीची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 61 आफ्टर 5 ओव्हर. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 61 धावा झालेल्या आहेत. आणि बरोबर कॉमेंट्री बॉक्स जिथं आहे एक्झॅक्टली तुमच्या अपोजिट दीपक पवार, अमेय विरकर, पराग सावंत, श्रीकांत शेंडगे, विनय जांगळे, प्रतीक सावंत, महेश सामंत ही सगळी मंडळी आपापलं काम नीटनेटकेपणाने पार पडताना दिसत आहेत. केवळ ग्राउंडच्या आदतमध्येच नाही पण ग्राउंडच्या बाहेरची देखील स्वच्छता इथे रोजच्या रोज काळजी घेतली जाते. कचरा उचलला जातो. ही खासियत आहे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजकांची, होमसाई स्पोर्ट्सची. रात्री सगळी स्पर्धा संपल्यानंतर संपूर्ण ग्राउंड क्लीन केलं जातं. लोकांना अपील केलं जातं की कचरा करू नका. डस्टबिनचे बॉक्स इथे ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही जो काही पाण्याच्या बाटल्या असतील, खाद्यपदार्थांचे उरलेले रॅपर्स असतील ते त्याच्यामध्ये टाका म्हणून. सुजाण आणि सुशिक्षित नागरिक आहेत रत्नागिरीमध्ये, पण तरी सुद्धा ही सगळी काळजी आयोजकांच्या माध्यमातून घेतली जाते. बाउंड्री रोप इथे सजलेली दिसते अदिना सी फूड्सच्या माध्यमातून. सुलतान वस्ता आमचे मित्र आहेत, दरवर्षीचे स्पॉन्सर आहेत. सामना सुरू होतोय. कॉमेंट्री बॉक्स एंड करून चंद्रकांत शेवटच्या ओव्हरमध्ये टर्न विथ बाउन्स पडल्यानंतर बॉलने उंची देखील गाठली आहे. सरळ गेल्या विकेट कीपरच्या हातामध्ये. आजच्या खेळामध्ये खऱ्या अर्थाने सूरज पाटीलची इनिंग विसरणार नाही कोणी. कव्हर्सला मारलेले षटकार, स्वीपर कव्हर्सला मारलेले षटकार, कव्हर ड्राईव्ह, त्याच्या बॅटमधून चौफेर फटकेबाजी त्याने केली. आता सिद्धेश वास्करकडे 5 बॉल आहेत. टीमची धावसंख्या 61. यावेळेला बॅकफुटला जात असताना कव्हर्सला उडवलाय बॉल. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावा षटकार. डीजे पहा ऍक्शन रिप्ले. एक्झॅक्ट बॉल कुठे पडलाय तर बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा मिळतील. सिक्सर आहे. षटकार येतोय. ही खासियत आहे या टीमची, या खेळाडूंची. स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला चांगले खेळतात. सिद्धेश वास्करच्या बॅटमधून षटकार. टीमची धावसंख्या 67. जास्त शफल झाला. वेगाने बॉल टाकलाय. बॉल चाललाय मागे स्लिप आणि गलीच्या दरम्यान. तत्पूर्वी पंचांनी हा डिसिजन सोपवलाय थर्ड अंपायर कडे. डिसिजन पेंडिंग रनआउट साठी. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. आता थोड्याच वेळात tenniscricket.in तुमच्या समोर स्पष्ट चित्र घेऊन येतील. 1 रन पूर्ण झालीये की फलंदाज विशाल रनआउट झालाय याची माहिती आता tenniscricket.in आणि आमची संपूर्ण टेक्निकल टीम, अंपायर, थर्ड अंपायर, टीव्ही अंपायर आपल्यापर्यंत पोहोचवतील. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 9वं पर्व. कॉमेंट्री बॉक्स सजलेला दिसतोय. प्लेयर्स डगआउट, 1x बुक. खूप सारे स्पॉन्सर्स ब्रँडिंग इथे होताना दिसते. राजू शेठ घाग जे अध्यक्ष आहेत रोटरी क्लबचे, ईश्वर धाबा, गणेश शेठ भिंगारडे, अमेय विरकर, अमेय ज्वेलर्स, आर्या स्पोर्ट्स, शेखर कवितके, राजापूर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सौरभ बलुष्टे, फ्लेक्स हार्डकोर जिम, कोहिनूर व्हॅली, जैन अँड जैन, PN लाड कन्स्ट्रक्शन, श्री सिद्धनाथ ऑटोमोबाईल, दामोदर शिवराम आणि कंपनी, संग्राम क्रिकेट क्लब. हा अतिशय नावाजलेला क्रिकेट क्लब रत्नागिरीतला. यातील अनेक खेळाडू आपल्या टेक्निकल कमिटीमध्ये आज त्यांचं काम पाहताना दिसतात. हातामध्ये बॅट नाही, बॉल नाही, पण क्रिकेट मात्र सुटलेलं नाही. आयुष्यभर क्रिकेट. पुढचे स्पॉन्सर युनिटी मेगा कॉर्प, शांतादुर्गा स्टोन क्रशर, निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर, TVS, स्मार्ट नेट, DVP इन्फ्रा प्रोजेक्ट,
तुषार साळवी, अभिजित दुडे हे आमचे दोन मित्र ज्यांच्या माध्यमातून आपल्याला अतिशय प्रेक्षणीय एक्झिबिशन मॅच पाहायला मिळणार आहे आणि गेल्या वर्षीचं रेकॉर्ड यावर्षी आपण तोडतो का ते आपल्याला पाहायला मिळेल. राजेंद्रदा शेटे, प्रसाद शेटे, MMM बिल्कॉन, स्मार्ट नेट, शहाबाज चिपळूणकर आणि सगळी त्यांची टीम, स्मार्ट सिक्युरिटी सिस्टीम्स, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 9, यश डेव्हलपर्स, प्रसन्न शेठ आंबुलकर, त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन्स, चौगुले लावगण, शिप रिपेअर प्रायव्हेट लिमिटेड, आंग्रे पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड, JSW एनर्जी, JSW पोर्ट, RD सामंत कन्स्ट्रक्शन कंपनी, Check. समृद्धी. नॉट आउट कॉल आलेला आहे. एक रन पूर्ण झाली. यस अभिजितजी. येस, सामना सुरू होतोय. हो टू यू, कुणाल जाते. तर नॉट आउटचा कॉल आला, त्याच्यामुळे एक रन पूर्ण होईल. एक रन टीमच्या टोटल मध्ये जाईल. चांगला बॉल फिरवलाय, पडल्यानंतर झपकन बाहेर निघाला. डॉट बॉल. चंद्रकांतच्या या ओव्हरमध्ये सध्या तरी आपण पाहतो एक षटकार आल्यानंतर विशाल शाह थोडंसं शांत क्रिकेट खेळलाय. 68 रन झाले, 68. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. विशाल शाह स्ट्रायकिंग एंडला 75च्या आसपास करावे लागतील. यावेळेला बॅटची कडा घेतली, बॉल चाललाय फ्लाय स्लिप मध्ये, खराब क्षेत्ररक्षण, बॉल निघालाय गलीमधून. आता थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने धावा मिळतील 4. चौकार. एमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये कॅश पारितोषिक दिले जाणार आहे 22,222 आणि एक ट्रॉफी. इम्पॅक्ट प्लेअरचा रूल आणि ही आयडिया, त्याचं ऑपरेशन देखील या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय. यावेळेला फटका चांगलाय, बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या 78. 79 धावांचं लक्ष्य आहे. प्रतीक जयप्रकाश सावंत यांचं मी त्याच्यासाठी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. त्यांच्या माध्यमातून इमर्जिंग प्लेअर हा कॉन्सेप्ट त्यांनी राबवलाय. त्याचबरोबर इम्पॅक्ट प्लेअरचा जो रूल आहे त्याची देखील आयडिया त्यांचीच आहे. ओमसाई स्पोर्ट्सच्या ऑपरेशन मध्ये ते देखील काम करताना दिसतात. लंडन मधून त्यांनी देखील स्पोर्ट्स मॅनेजमेंट मास्टरी अवगत केलेली आहे, त्याच्यामुळे ते देखील खूप महत्वाची भूमिका पार पडतात. 78 रन झालेत, 78. 6 ओव्हरचा खेळ संपलाय. बॅटिंग कार्डवर एक नजर टाकूया. सूरज पाटीलने केलेल्या 47 धावा खूप महत्वाच्या आहेत. विशाल शहाने एक चौकार एक षटकार मारला. शेवटच्या बॉलवर षटकार मारला. 15 धावा त्याने केल्यात. 7 रन नाबाद राहिला. सिद्धेश वास्कर स्वीपर कव्हरला, त्याने देखील षटकार मारला. एक एक्स्ट्रा रन झालेत 78. 79 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. येस कुणाल, मला वाटतं नेक्स्ट मॅचचा कॉल द्यायला हरकत नाही. टेक्निकल टीमशी बोलून टॉस करू शकतो आपण. टॉस होईल आता. मुन्ना देसाई 11 विरुद्ध स्मार्ट नेट रायगड. दोन्ही टीमच्या कॅप्टनने रेडी राहायचं टॉस साठी. एक वेळेला गोलंदाजीच्या कार्डवर नजर टाकूया. शुभम थोडासा महागडा ठरला. 2 ओव्हर 30 रन, 1 विकेट. आकाश सकपाळ 1 षटक 12 रन, 1 विकेट. चंद्रकांत 2 ओव्हर 31 रन, विकेट मिळालेली नाहीये. दर्शन बांदेकरने मात्र 2 विकेट घेतल्या. 1 ओव्हर मध्ये फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या. तर अशा पद्धतीमध्ये 6 ओव्हरचा खेळ संपला. 78 रन झालेत. 79 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आणि ज्या वेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. या पण ऐकूया व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांचा आवाज दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू कुणाल. हरेश सर यांचं आगमन झालेलं आहे. व्हॉइस ऑफ इंडिया हरेश पंड्या. क्रिकेटमधले सगळे जेवढे नवीन अपडेट्स आहेत, जे जे काही बदल होतात इंटरनॅशनल क्रिकेटला, ICC मध्ये जे काही नवीन रूल्स येतात, फॉर्मॅटमध्ये जे काही बदल होतात, हे सगळे जर तुम्हाला माहिती करून हवे असतील तर एकच माणूस, हरीश पंड्या. व्हेरी गुड इव्हिनिंग, वॉर्म वेलकम हरीश सर. Yeah, thank you, Abhijit. The melodious voice, his master's voice, असं म्हणावं लागेल. HMV ग्रामोफोन रेकॉर्ड जे यायचे तसे तुमचे HMV इज मास्टर्स व्हॉइस असं म्हणावं लागेल. गोड आवाज आणि हा गोडवा जो आहे तो नक्कीच रत्नागिरीचा हापूस आंब्यासारखा गोड गोड आहे. तर थैंक यू सो मच. कीप एंटरटेनिंग अस. अगले टॉस की तरफ आगे बढ़ेंगे और खेलने वाले दोनों कैप्टन से दरख्वास्त है कि आप यहाँ पे
टॉस बॉक्स में रिपोर्ट करें। बहुत बढ़िया टॉस बॉक्स बनाया गया और टॉस बॉक्स में उछलते हुए सिक्के का एक तस्वीर है जिसके ऊपर सम्माननीय नामदार उदय सामंत जी का नाम लिखा हुआ है। वेरी क्रिएटिव कॉन्सेप्ट ऑफ द टॉस बॉक्स। आप देख रहे हैं ओम साई स्पोर्ट्स प्रेजेंट्स रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2023 सीजन 9 और ये हमारे मुख्य मंच का दृश्य जहां पर हमारे तमाम इनवाइटेड गेस्ट्स, इनको आप देख सकते हैं। मेरे ख्याल से ये बहुत अच्छे माहौल में खेली जाने वाली प्रतियोगिता। दिस टूर्नामेंट इज पावर्ड बाय नामदार उदय जी सामंत एंड स्ट्रांगली सपोर्टेड बाय किरण भैया सामंत, वाइस प्रेसिडेंट महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन। येस हरीश सर, ज्या दोन व्यक्तिमत्वांची तुम्ही नावं घेतलीत त्यांच्या विना ही टुर्नामेंट होऊच शकत नाही. दे आर पिलर्स, प्रमुख आधारस्तंभ आहेत दोघेही. आणि निव्वळ ओम साई स्पोर्ट्स हे किंवा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीज हे नव्हे तर रत्नागिरीतल्या प्रत्येक सेक्टरमध्ये ही दोन नावं अतिशय प्रेमाने, आदराने आणि अभिमानाने घेतली जातात. एक म्हणजे किरण भैया आणि दुसरं म्हणजे उदयजी. विकासाची कामं असू देत, क्रीडा क्षेत्र असू दे, सांस्कृतिक असू दे, सामाजिक असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये, आरोग्याचं क्षेत्र असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिशय तळमळीने आणि जीव ओतून काम करणारी ही दोन्ही व्यक्तिमत्व समाजातल्या प्रत्येक थरातल्या माणसापर्यंत पोहोचलेली माणसं. आणि आपण त्यांचे जरी उंच कटावळ बघत असलो तरी दोघांचे पाय आजही तितकेच जमिनीवरती, अतिशय नम्र. आणि कोणीही तुम्ही त्यांच्याकडे जा, सदैव उपलब्ध, 24 तास काम करणारी मंडळी. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी या दोन व्यक्तिमत्वांच्या आधारामुळे यशस्वीपणे आम्ही त्याचं आयोजन करू शकलो. टॉससाठी पुढचे दोन्ही संघ, दोन्ही कॅप्टन प्लीज टॉस बॉक्समध्ये यायचे. वी आर वेटिंग फॉर यू. 78 धावा झालेल्या आहेत. सामना सुरू होणार आहे. 79 धावांचं लक्ष्य आहे. हरेश सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि जोपर्यंत सामना सुरू होतोय तोपर्यंत काही स्पॉन्सर्स, पवन अँड जीजे, फ्लेक्स हार्डकोर जिम, विघ्नेश कोत्रे, गौरव संसारे, आरती डायनिंग, मंगला केटरर्स, दरवर्षी यांचा स्टॉल इथे असतो. अतिशय अप्रतिम जेवण त्यांच्याकडे मिळतं. दरबार, प्रभात भालेकर, प्रशांत बेळगावकर, महेश यांची सगळी टीम तिथे असते. गोवन फिश करी, चिकन सागुती अशा आगळ्या वेगळ्या डिशेस यावर्षी तुम्ही तिथे टेस्ट करू शकता. हॉटेल विवेक, चिकन आंबोळी, आंबोळी चटणी. सामना सुरू झाला आहे. पहिला चेंडू, 1 धाव मिळते. थोडीशी मिसफिल्ड, 1 धाव मात्र नक्कीच मिळेल आणि हरीश सर आता आपल्यासोबत जोडले जातील. थैंक यू सो मच अभिजीत गोडबले. TWJ डोमिनेटर गुहागर पालघर, यानी कि पालघर के कई प्लेयर्स को आप इसमें देखेंगे. हिमांशु पाटिल भिवंडी के खिलाड़ी है, दूर वाले छोर से लेफ्ट आर्म ओवर. इस बार बल्ले को स्वाइप करते हुए खेल दिया, ये अलग बात है, बॉल बाउंड्री लाइन पर नहीं जाएगी. लेकिन करण रावरे ये स्वयं लेदर बॉल के बहुत अच्छे क्रिकेटर हैं और उनके लिए ये मैदान ये पोषक रहेगा. देखिए, जब आप लेदर बॉल क्रिकेट खेलते हैं तो इस तरह के मैदान आपको अपना सर्वश्रेष्ठ क्रिकेट देने के लिए प्रोत्साहित करते हैं. करण मोरे, प्रथमेश पवार, योगेश पवार, करण रावरे, ऐसे कई नाम, इनको आप चमकता हुआ देखेंगे आज. इस बार अपटकर मारने का प्रयास था, बिल्कुल बॉल नीचे से चली गई. बेहतर बॉल, ड्रीम बॉल. ये पिच जो है गेंदबाजों के लिए भी उतनी ही मुफीद है जितना बल्लेबाजों के लिए मुफीद है और इसलिए यहां पर एक स्पोर्टी क्रिकेट देखने को मिलेगा. थोड़ा अपने आप से बात करते हुए निखिल पारवे. स्कोर 2 विदाउट लॉस. इस बार अब गैप में खेल दिया है, दौड़ने की जरूरत नहीं है. बहुत ही बढ़िया पुल शॉट और ये आलिशान चौका. डेटा की तरफ देख रहा था, 8 6 लगे पहली पारी में, 4 चौके लगे, यानी कि इसके ऊपर से आप अंदाजा लगाइए ये 12 बॉल ने ही वहां पर काम किया श्लोक आर्या JS डोंबिवली टीम के लिए. स्कोर 6.
इस बार स्विच इट करने का प्रयास, बॉल लेग स्टंप का आक्रमण था। स्कोर अभी भी रुका हुआ है 6 पर। 73 रन और चाहिए। रिक्वायर्ड रन रेट 14.13। रिक्वायर्ड रन रेट इतना ऊपर जा चुका है जितना रत्नागिरी रेलवे स्टेशन के 1-2 किलोमीटर में प्रॉपर्टी के भाव ऊपर गए हैं। इस बार देखिए, इसको कहते हैं शॉट, सुपर शॉट, अपर कट लगा दिया और ये खूबसूरत 6। और ये छक्के ने वाकई में छक्के छुड़ा दिए हैं इस वक्त पहले ओवर के। वी क्रिएट चैंपियंस, ये टैगलाइन यश दीपक पवार इन्होंने तैयार की। और वाकई में चैंपियंस आर बॉर्न हियर, मतलब आप हिंदुस्तान के कोई भी कोने से खेलने के लिए आए, आपका स्वागत है। रत्नागिरी में फैजल मुल्ला, इनको आप देख सकते हैं, उनके साथ में मुन्ना देसाई 11 के जयदीप भोंडिवले, द लिटिल पैकेट ऑफ डायनामाइट। बहुत अच्छी कामयाबी फैजल मुल्ला, तमाम मैचेस पर उनका बारीक नजर रहती है। स्मार्ट नेट ये अगले मुकाबले में खेलने जा रही है। स्कोर 12, 79 रन बनाने हैं, 12 बने हैं, यानी कि अब 67 रन और चाहिए। रिक्वायर्ड रन रेट 13.40। दीपक पवार साहब आप देख सकते हैं, ऑलवेज अ बिजी मैन। क्रिएटिविटी, हर छोटी से छोटी चीज की प्लानिंग ये उनके जरिए, और खास करके फ्लैक्स और बैनर्स की जो दुनिया है उसके ऊपर उनकी बारीक नजरें हैं। और दीपक जी, वाकई में आप और आपकी टीम ने जो कारनामा किया है काबिल तारीफ। किरण पाटिल इस बार ड्राइव कर दिया, दौड़ने की जरूरत नहीं है, ये शानदार चौका। बल्लेबाजी की नजाकत दिखाते हुए बल्ले की जड़ से लगी गेंद, थोड़ा सा अपिश था कवर ड्राइव, लेकिन दो खिलाड़ियों को विभाजित करती हुई 4 रन के लिए चली गई। शानदार चौका। देखिए, आम बल्लेबाज और अच्छे बल्लेबाज में फर्क क्या है। आम बल्लेबाज फील्डर प्लेयर के पास खेलता है, अच्छा बल्लेबाज गैप में खेलता है। 10 में से 9 बल्लेबाज जब बल्लेबाजी के लिए जाते हैं तो रिकी पॉन्टिंग ने कहा है कि बल्लेबाज की नजरें फील्डर कहां है उस पर रहती है। इस बार अपिश शॉट, कैच आउट का खतरा और करण रावरे आउट। यहां पर एक बड़ा विकेट लेने में कामयाब रहे किरण पाटिल। बहुत बड़ा विरोधाभास, पहले चौका बाद में विकेट। फ्रॉम द बॉडी खेल दिया था वहां पर और आउट होकर वापस लौटना पड़ रहा है बैटर करण रावरे को। और करण रावरे की जगह पर अब नए बैटर है दर्शन बांदेकर, डीबी। बिल्कुल जबरदस्त माहौल में क्रिकेट खेला जा रहा है। श्लोक आर्या, जेएस डोंबिवली टीम ने पहला मैच 1 रन से आ रहा था, वो गुस्सा था उनके अंदर और उन्होंने पहली पारी में बॉल के ऊपर इस तरह अपने बल्ले से प्रहार किया जिस तरह बॉक्सिंग रिंग में माइक टायसन अपनी गरीबी के ऊपर मुक्का मार रहा था, ऐसा उन्होंने इंटरव्यू में कहा। आई वॉज पंचिंग माई पॉवर्टी। बिल्कुल वैसा गुस्सा चाहिए आपके अंदर, यू नीड टू हैव दैट अग्रेशन। स्कोर 16 for 1, 79 इज द टारगेट। नए बैटर है दर्शन बांदेकर। दर्शन का प्रदर्शन इंपॉर्टेंट रहेगा। करण रावरे के पास टैलेंट अच्छा था लेकिन अवे फ्रॉम द बॉडी कैच आउट हो गए। इस बार कलाइयों से मोड़ दिया, 1 रन के लिए नजाकत देखने मिली वहां पर कलाइयों की। स्कोर आगे बढ़ता हुआ 17, 1 विकेट के नुकसान पर। 79 रन बनाने हैं हमारे जो दर्शक अभी अभी tenniscricket.in के यूट्यूब चैनल के साथ राब्ता कर चुके हैं, उन सभी का हार्दिक स्वागत है। तमाम हमारे दर्शक नाजरीन, आप सभी का हार्दिक स्वागत। 17 for 1, 62 to win। ओवर नंबर 2।
इस बार बेहतर बॉल थी, स्ट्रेट एंड फुल, लगभग 5वें स्टंप पर, इन एंड अराउंड ऑफ स्टंप की बॉलिंग। फास्ट बॉलर शुड ऑलवेज बी अग्रेसिव, ऐसा कहा गया है। स्पोर्ट्स में कामयाबी अग्रेशन के जरिए ही आती है। इफ यू आर अग्रेसिव यू आर सक्सेसफुल इन स्पोर्ट्स। 17 for 1। बराबर से बल्ले पर ले नहीं पाए। देखिए निखिल पारवे थोड़ा स्ट्रगल कर रहे हैं, गेंद और बल्ले का संपर्क बराबर से हो नहीं पाया। यह अलग बात है, रन जरूर मिला। स्कोर 18 for 1, 61 टू विन। तो बात चल रही थी पहली पारी में 8 6 लगे, यानी कि 8 गेंदों में 48 वो आए, 4 चौके लगे, 4 गेंदों में 16 वो आए, मतलब 48 और 16 64 रन जो है ये केवल और केवल 12 गेंदों में है। ये 12 बॉल 64 जो आए और 17 बॉल में 47 की पारी सूरज की, ये निर्णायक रहेगी। 18 for 1। इस बार पैरों पर आक्रमण था। सैंड शू क्रशर्स, जिसको कहा जाता है द यॉर्कर्स और द सैंड शू क्रशर्स, लेग बाय। स्कोर एट द एंड ऑफ 2 overs 19 for 1। दर्शन बांदेकर 2 बॉल 1, निखिल पारवे 7 बॉल 12, किरण पाटिल 1 ओवर 6 रन 1 विकेट। रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी लीग फॉर्मेट, सुपर लीग फॉर्मेट पहली बार रत्नागिरी में आया और यह फॉर्मेट सुपर हिट हो गया। रत्नागिरी की हर सड़क पर, दुकान में, मकान में, सलून में, पान की दुकान पे, सराफा बाजार में, हर जगह चर्चा है इस वक्त। यहाँ तक कि रेलवे लाइन से ट्रैवल करने वाले जो ट्रैवलर्स हैं, जो टिकट कंडक्टर्स हैं, वो भी पूछ रहे हैं, जब टी शर्ट या ट्रैक पैंट में आपको उतरता हुआ देखते हैं तो पूछते हैं तुम्ही रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीला चाललेले आहात का। तो ये इस टूर्नामेंट की लोकप्रियता की बहुत बड़ी सर्टिफिकेट कही जाएगी। दरबार फैमिली रेस्टोरेंट, कभी तो आइए दरबार में, एक बार आओगे बार बार आओगे। श्री स्वप्निल संजय देसाई, सरपंच विलिय ग्राम पंचायत, प्रकाश रसाळ माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद रत्नागिरी, निमेश नायर माजी नगरसेवक रत्नागिरी, अजीम चिकटे, बाळासाहेबांची शिवसेना, श्री केदार देसाई, मुन्नाभाई, 1x बुक। दरबार, ये वो दरबार है जहां पर बहुत सारी व्यंजनों की भरमार है। वेज नॉन वेज हर प्रकार का खाना, दिल में रह जाए याद, होठों पे रह जाए स्वाद। दरबार सुरभि और चैतन्य केटरर्स, सभी का बहुत बहुत अभिनंदन। करण गलसोलकर नया ओवर लेकर आ रहे हैं। पहले मैच में 1 ओवर उनको मिला था, अब ओवर बचे 4, 4 ओवर्स रिमेनिंग और रन चाहिए 60। रिक्वायर्ड रन रेट 15 पर ओवर। दर्शन बांदेकर ने लपेट लिया, बिल्कुल चिकन लपेटा की तरह। बॉल गई मंगला केटरर्स के मंडप के पास 6 रन के लिए। को जल्दी पहचान लिया था, बल्ले को स्विंग किया, जो बल्ले का स्विंग और फॉलो थ्रू था दोनों लाजवाब, और ये जन्नाटेदार सिक्सर लगा दिया। दर्शन बांदेकर ने भव्य स्वागत किया करण गंसोलकर का। शुभ संध्या। आसमान में सूरज सूर्यास्त की तरफ बढ़ रहा है, लेकिन रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी के 90वें पर्व का उदय हो रहा है और ये उदय के लिए जिम्मेदार है नामदार उदय जी सामंत। रत्नागिरी के उदय में वाकई में उदय जी सामंत, इनका बहुत बड़ा योगदान है। आज मिनिस्टर हैं, आमदार भी हैं, और जिस तरह से उनका काम चल रहा है, उनका जनसंपर्क और यहाँ के प्राण प्रश्नों की जानकारी उन्हें एक अलग लीडर बनाती है। सो खैर, स्कोर 25 पर 1, 25 for 1। दर्शन बांदेकर 3 balls 7 runs। बिल्कुल सीधे बल्ले से बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल किया। हिमांशु पाटिल के पास जाती हुई गेंद, ये सही तकनीक वाला क्रिकेट है। 6 लगाइए, 1 लीजिए, स्ट्राइक बदलिए, 4 लगाइए, 1 लीजिए, स्ट्राइक बदलिए।
स्कोर 26 फॉर 1, 79 का टारगेट दिया गया है। थर्ड ओवर चलता हुआ, स्ट्राइक पर है निखिल पारवे, 7 बॉल 12। करण घनसोलकर, फील्डिंग की जमावट को अगर देखा जाए तो इस वक्त 5-4 का क्षेत्र रक्षण है। 5 खिलाड़ी ऑफ साइड पर, 4 खिलाड़ी ऑन साइड पर। टांग दिया। अब यहां पर कैच आउट का मौका है, कैच लेने का प्रयास किया जाएगा। कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूठा, बल्लेबाज भाग छूटा। कैचेस यू कांट ड्रॉप कैचेस, सूर्य की रोशनी में कैचेस लेने पड़ेंगे। बहुत बढ़िया शॉट था, हालांकि एलिवेशन मिला, दूरी नहीं तय कर पाए थे। मोशन में जाते हुए कैच लेने का प्रयास था और वो कैच बंटी बद्रिके की कोशिश थी। बंटी वहां पर अगर वो कैच ले ले तो खतरे की घंटी बज जाती बंटी के जरिए। स्कोर 27 पर 1, 27 फॉर 1, टारगेट 79, 52 मोर टू विन द मैच। इस बार बेहतर बॉल थी, बिल्कुल स्ट्रेट निकली। इस तरह की स्टॉक बॉल चाहिए आपके तरकश का, वो ऐसा तीर है जिससे आप विपक्षी बल्लेबाज को चारों खाने चित कर सकते हैं। स्ट्रेट बॉल निकली और केतन मात्रे स्टंप्स के बहुत करीब खड़े थे जिन्होंने गेंद को रोक दिया। 27 पर 1, तीसरा ओवर, आखिरी 2 गेंदें शेष इस ओवर की और सामने है दर्शन बांदेकर। बांदेकर एक बार फिर से बल्ला घुमाने गए, बिल्कुल ढूंढते रह जाओगे। बांदेकर को बांध दिया है वहां पर क्रीज के अंदर, मानो नजर कैद किया है पिछली 2 गेंदों पर करण घनसोलकर ने। 27 फॉर 1, 52 रिक्वायर्ड टू विन द मैच ऑफ 19 बॉल्स। इस बार स्क्वायर कट कर दिया और गैप से निकलती हुई बॉल छूमंतर हो गई। यहां पर आरसीटी चौका। चेंडू 18 चेंडू आणि 48 धावा, 18 बॉल्स 48 रन्स। पहली पारी में 17 बॉल में 47 रन जो सूरज ने बनाए, ये गेम चेंजिंग इनिंग्स थी। आसमान का अस्त होने वाला सूरज, ये जमीन के सूरज को देखने के लिए रुक गया था, आसमान झुक गया था। ऐसी पारी श्लोक आर्या 11 के लिए खेली आज सूरज पाटिल ने, जो निर्णायक रहेगी। और वो सारे रन जो है बनाने हैं, 18 गेंदे 48 रन। इसको बना डाला तो लाइव जिंगल आला। 18 बॉल्स 48 टू विन। तो तमाम हमारे जो स्पॉन्सर्स हैं इनके बारे में भी अभिजीत दादा बार बार बता रहे हैं आपको, एंड व्हाई नॉट। बहुत प्रेम मिला है इस प्रतियोगिता को यहां पर रत्नागिरी की जनता द्वारा। साइदी प्रेसिडेंशियल अपार्टमेंट, बेस्ट चॉइस ऑफ स्टैंडर्डाइज्ड लिविंग। बहुत बढ़िया कलर कॉम्बिनेशन आप देख रहे हैं, पर्पल एंड व्हाइट। और करण घनसोलकर का 1 ओवर समाप्त हुआ, 1 ओवर 12 रन। नया ओवर लेकर आ रहे किरण पाटिल। किरण अपना दूसरा पारी का चौथा ओवर अंजाम करेंगे। 4th ओवर, 18 बॉल्स 48 रन। इक्वेशन थोड़ा मुश्किल है, लेकिन अगर सब चीजें आसानी से मिल जाए तो फिर मजा क्या रहेगा। थँक्यू सर, मध्येच डिस्टर्ब करतो तुम्हाला। टॉससाठी मी जातोय आता। टॉस करण्यासाठी मी इथे टॉस बॉक्समध्ये बोलवतोय तुषार शिंदे, दिनेश अपिपटे आणि निलेश कदम, चिपळूणचे उद्योजक आहेत। तुषार शिंदे, दिनेश आपिपटे, निलेश कदम यांना मी बोलवतोय टॉस बॉक्समध्ये। आणि बोथ द कॅप्टन्स, कॅप्टन मुन्ना देसाई 11, कॅप्टन स्मार्ट नाईट, प्लीज टॉस बॉक्समध्ये यायचंय।
17 गेंदों में 47 रनों की जरूरत है। 17 बॉल्स 47 रन्स, 17 चेंडू 47 धावा। ये इक्वेशन है। किरण पाटिल पहले ओवर में 6 रन दिए थे, 1 विकेट लिया था अपना दूसरा और पारी का चौथा ओवर इस वक्त अंजाम करते हुए। सामने बैटर है दर्शन बांदेकर। दर्शन बांदेकर एक अच्छा कद काठी का बल्लेबाज। इस बार खेला है विकेटों के पीछे, 1 रन हासिल किया। अब 16 गेंदे 46 रन, 16 चेंडू 46 धावा, 16 बॉल्स 46 टू विन। आप देख रहे हैं ओम साई स्पोर्ट्स प्रेजेंट्स रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2023 सीजन 9, पावर्ड बाय नामदार उदय जी सामंत, स्ट्रांगली सपोर्टेड बाय किरण भैया सामंत, वाइस प्रेसिडेंट महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन। महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन के अंतर्गत रत्नागिरी डिस्ट्रिक्ट क्रिकेट एसोसिएशन, ये भी एक बहुत अहम संस्था। दर्शन ने इस बार मार दिया, कैच का मौका। हालांकि कैच भले ही नहीं हुआ, चौका बचा दिया गया है। नहीं, वहां पर दौड़ना मुनासिब नहीं समझे दर्शन बांदेकर को रत्नागिरी का पोलार्ड बनना होगा, लंबे शॉट्स लगाने होंगे। TWJ डोमिनेटर गुआगर ये टीम खेल रही है इस वक्त। स्वप्निल नार्वेकर इनकी टीम है। 34 for 1। इस बार पटकी हुई गेंद थी, दर्शन बांदेकर देखिए अभी भी गेंद और बल्ले का संपर्क नहीं कर पा रहे। उनके पास हाइट अच्छी है, लेग बाय। तो आइए सीधा चलते हैं अब टॉस द बॉस एंड लेट्स गो टू अभिजीत गोडबोले। Thank you so much, Harish sir. Here goes the coin. Head is the call. It's tail. दोन्ही टीमना खूप खूप शुभेच्छा. विश्वजित ठाकूर नाणेफेक जिंकलेली आहे. काय डिसिजन? क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करणार आहेत. दोन्ही टीमना खूप खूप शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. ओव्हर टू यू हरेश सर. नेक्स्ट मॅच असणार आहे ती स्मार्ट नेट वर्सेस मुन्ना देसाई 11. स्मार्ट नेटने टॉस जिंकलाय, पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 9. इस वक्त संघर्ष भरी स्थिति निर्माण होती हुई यहाँ पर TWJ डोमिनेटर के लिए मैच को डोमिनेट नहीं कर पा रहे इस वक्त। क्रीज के कोने से इस बार वाइड एंगल था और अंपायर ने तुरंत मुड़कर उसकी पुष्टि की। स्कोर 1 विकेट के नुकसान पर अब आगे बढ़ता हुआ 37 रन्स, 42 मोर रिक्वायर्ड। 13 गेंदों में 42 रन बहुत होते हैं। पहली पारी में लगे 8 6 और 4 चौके, वो 12 बॉल के 64 रन जो है ये महंगे पड़े TWJ डोमिनेटर गुआगर पालघर टीम को। इस बार गेंद की रफ्तार को कम किया था और ये वजह भी थी कि उसको ड्राइव करते हुए स्ट्राइक अपने पास रखा। दर्शन बांदेकर ने 4 ओवर 38 रन, 1 विकेट, 4 ओवर 38 for 1, यानी कि मैच जीतने के लिए अब इक्वेशन जो है ये बहुत ज्यादा बड़ा हो चुका है। 12 बॉल्स रिमेनिंग एंड दे नीड 41 टू विन। 12 गेंदे 41 रन, 12 चेंडू 41 धावा। 12 balls 41 to win। और ये रन बनाने पड़ेंगे, जीत के लिए रन चाहिए। बिना रन के आप जीत नहीं सकते, बिना असले के आप लड़ाई लड़ नहीं सकते। TFB द फ्राई बॉक्स, नेरुल वाशी फ्राइज, मोमोज, पिज्जाज, रैप्स, भवानी स्पोर्ट्स, BS। रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी में इस साल आप IPL के थीम पे टी-शर्ट्स देख सकते हैं। हमने देखा था पिछली बार 1992 वर्ल्ड कप में जो टीमों के ड्रेसेस थे उसको हमारे सामने रखा गया था। कल्पकता, क्रिएटिविटी एक बहुत बड़ी बात है। अंपायर्स के टी-शर्ट के पीछे आप देख सकते हैं RDS, RD सामंत कंस्ट्रक्शन। तो एक प्लेयर चेंज किया गया है। Redefining success and of course redefining success of RCT as well. RD Samant Construction Private Limited.
12 गेंदे 41 रन, ये मुश्किल है लेकिन कोशिश की जा सकती है। माना कि अंधेरा घना है पर दिया जलाना कहां मना है। 12 गेंदे 41, स्ट्राइक पर है दर्शन बांदेकर को अब हर बॉल को अपने बल्ले में बांधकर बाहर भेजना पड़ेगा। इस बार स्ट्रेट ड्राइव, तेज भागती हुई गेंद, रोकने का प्रयास, देखिए यहां पर भी चौका रोक दिया गया। बहुत ही बढ़िया फील्डिंग किरण पाटिल द्वारा। स्ट्रोक बहुत अच्छा था, चौके का कॉन्फिडेंस था, लेकिन किरण पाटिल ऐसे दौड़कर आए मानो उसके पैर में जूते नहीं स्केट्स लगे हुए थे और पहुंच गए वहां पर। 39 फॉर 1, 11 गेंदे 40 रन, 11 चेंडू 40 धावा। इस बार पुल कर दिया है और यहां पर विकेट गिरना तय है। कैच आउट होते हुए अब निखिल पारवे 12 गेंदों में 16 बनाकर आउट। जब पारा पिघला था, एक आंधी आई थी, जब दिल से आह निकली थी, दिल से रे। सूरज ने दिल से बल्लेबाजी की और सूरज की बल्लेबाजी ने आज यहां पर मैच को टर्न अराउंड कर दिया। आंधी आई सूरज के नाम की और सब कुछ बहाकर ले गई। 39 फॉर 2, हिमांशु पाटिल को मिलती हुई सफलता। सूरज ने कैच लिया, नए बैटर है शुभम जाधव। दर्शन बांदेकर 11 बॉल में 15। ढलती हुई शाम का दिलकश मंजर और आप देख रहे हैं ओम साई स्पोर्ट्स प्रेजेंट्स रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2023 सीजन 9। देखिए बल्लेबाज के इमोशन को किस तरह कैप्चर कर रहा है कैमरा। उसके चेहरे की हंसी, उसके चेहरे की दाढ़ी, उसकी आंखों की चमक, सारी चीजें कैप्चर हो रही है tenniscricket.in द्वारा। बहुत बढ़िया एंगल बनाया था, शेपिंग अवे फ्रॉम द राइट हैंडर, अंग्रेजी में जिसको कहा जाता है द परफेक्टली पिच द बॉल अप। उस तरह की गेंदबाजी हिमांशु पाटिल द्वारा, बिल्कुल दुबले छरहरे बदन के, लेकिन अपने कंधे पर पूरा जोर डाल देते हैं जब बॉल को डिलीवर करते हैं। 39 फॉर 2, एक और धीमी गेंद और यहां पर दर्शन बांदेकर, इनको बांधकर रख दिया गया है क्रीज बॉक्स के अंदर। इस ओवर में केवल 1 रन आया है और 1 विकेट गिरा है। 4 गेंदों में केवल 1 रन और 1 विकेट, और वो भी पारी का स्लॉग ओवर नंबर 5, जबकि 8 विकेटें बची है। एक से बढ़कर एक खिलाड़ी डगआउट में है लेकिन आ नहीं पा रहे। बिल्कुल अब देरी से यहां पर शुभम जादव भी आए हैं, लेकिन काफी देरी हो चुकी है। मानो जून का महीना आ गया, मई महीने में ली हुई हाफुस आम की पेटी जो है उसमें से आपने आम निकाला, लेकिन बारिश में उसका मजा नहीं आया। 40 फॉर 2, ओवर नंबर 5, RCT 2023 कमिंग लाइव। और इस बार पेस थी, लेग स्टिक के बहुत ज्यादा बाहर थी, थोड़ा वेरिएशन करने का प्रयास, और ये हिमांशु इसलिए कर सकते हैं क्योंकि रिक्वायर्ड रन रेट बहुत ज्यादा ऊपर है, वरना इस तरह की परिस्थितियों में प्रायोगिक बदलाव को कोई अवकाश नहीं है। 41 पर 2, अब 38 और चाहिए 7 गेंदों में। पिछले मैच में भी 7 बॉल में 30 का इक्वेशन था, अब 7 बॉल 38 का इक्वेशन है। स्कोर चेज होना थोड़ा मुश्किल हो रहा है। एक और धीमी गेंद और यहां पर हिमांशु पाटिल ने एक प्रभावी ओवर समाप्त किया। 2 ओवर 14 रन 1 विकेट। ढलती हुई शाम में बड़े साए, और यहां पर पराजय के साए में TWJ डोमिनेटर गुहागर। tenniscricket.in। देखिए पहली हार से सीखा, यहां पर श्लोक आर्या JS डोंबिवली ने, सीखना बहुत जरूरी है। चींटी से मेहनत सीखिए, बगले से तरकीब सीखिए, मकड़ी से कारीगरी सीखिए, और अपनी गलतियों से अपने क्रिकेट को सीखिए। सीखना बंद तो जीतना बंद। कीप लर्निंग। एंड मुझे ऐसा लग रहा है कि जिस तरह
श्लोक आर्या, जेएस डोंबिवली ने सीखा है अपने पहले मैच से। TWJ डोमिनेटर जो है, इनको भी सीखना होगा। मैच के बाद जब पोस्टमार्टम होगा, उसमें कोच, मैनेजर, ओनर ये टीम के साथ बात करेंगे। बहुत जरूरी होता है एनालिसिस करना, व्हाट वेंट राइट, व्हाट वेंट रॉन्ग, व्हाट वी शुड स्टार्ट डूइंग, व्हाट वी शुड स्टॉप डूइंग। 4 सवाल अंग्रेजी में बताए गए हैं। हमें क्या अच्छा किया जो जारी रखना चाहिए, हमने क्या खराब किया जिसको बंद करना चाहिए, हमने क्या ऐसा नहीं किया जो करना चाहिए। आखिरी ओवर की शुरुआत, पहली गेंद पर ये गगनचुंबी विशालकाय 6। $47 for 2। सुमित आउटी, इनका बहुत भव्य स्वागत किया गया है। 47 for 2। परफेक्ट यॉर्कर थी, स्ट्रेट एंड फुल। और बिल्कुल ये जरूरी है, पहला सबक जब आप सीखते हैं तो आप, क्रिकेट एक ऐसा खेल है, साइकिलिंग, स्विमिंग और क्रिकेट, आप एक बार छोड़ भी दो तो 10 साल बाद भी आप अगर खेलते हैं, आप भूलते नहीं है। सो दैट काइंड ऑफ प्रैक्टिस इज रिक्वायर्ड इन ऑल 3, साइकिलिंग, स्विमिंग एंड क्रिकेट। 48 for 2। 31 to win। आउटी की गेंद बिल्कुल बढ़िया टप्पा खाती हुई, ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर। दर्शन बांदेकर, एक समय था 7 बॉल 15, 13 बॉल 15, 11 बॉल 15 से 13 बॉल 15 पे भी आ गए। सो 3 balls and 31 runs, एक तरफा होता हुआ मैच। लेकिन चुनौती जारी है क्योंकि ये लीग फॉर्मेट है, यहां पर एक मैच समाप्त मतलब आपकी चुनौती समाप्त नहीं है। TWJ डोमिनेटर गेट्स अनदर चांस। दर्शन बांदेकर ने आखिरकार वो पोलार्ड की झलक दिखाई, मेगा स्क्रीन पर 6 लगा दिया। स्कोर 54 for 2। पार्टनरशिप 8 बॉल में 15 रनों की, सुमित आउटी की 4 गेंदों में 13 रन आए। आखिरी ओवर तक रन रेट का प्रेशर बनाए रखा था श्लोक आर्या, जेएस डोंबिवली ने। इस बार फिर से उठा दिया है, बॉल जाएगी विकेटों के पीछे। फाइनल बाउंड्री से गुजरती हुई गेंद और ये लगा, नो, ओनली 1। बॉल रोकी गई है। 55 for 2। 24 to win। बड़े भव्य विजय की तरफ अग्रसर होती हुई श्लोक आर्या, जेएस डोंबिवली। पहली पारी में लगे 8 सिक्सर और 4 चौके और 17 बॉल 47 की पारी सूरज की, ये वाकई में वहां पर काम कर गई। और सूरज की इस पारी के बारे में एक ही चीज कहना चाहूंगा कि खुद के बारे में जानना है तो न पीर से पूछ न फकीर से पूछ, खुद के बारे में जानना है तो न पीर से पूछ न फकीर से पूछ, पूछना है तो तेरे जमीर से पूछ। जमीर से खेली गई पारी। सूरज 17 बॉल 47, विशाल 8 बॉल 15।